सोलापुरात चक्क दूध पिणारा कोंबडा, कृषी महोत्सवातल्या कोंबड्याची राज्यभरात चर्चा। अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत, चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। उद्या नाताळ आहे आणि 31च्याही सुट्ट्या येणार आहे। त्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। तर महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक आलेत। पहाटेपासूनच आता भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याचं चित्र हे बघायला मिळालेलं आहे। याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी घेतला, पाहूयात। दिगंबर श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सध्या तुडुंब भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये। आपण बघू शकताय की या ठिकाणी भाविकांची तुंबळ गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। नाताळचा जो सण आलेला आहे आणि त्याला लागून आलेल्या सलग सुट्ट्या, त्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आणि आपण सुद्धा बघू शकताय की गाभाऱ्यामधलं जे दर्शन आहे ते भाविकांना या ठिकाणी मिळत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अतिशय श्रद्धेनं हे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। खूप छान वाटतंय, एकदम एक्साइटेड होतो। पहिल्यांदा स्वामींना घेऊन चाललोय घरी। मी खूप वर्षापासून आम्ही स्वामींचं करतो, पण आज योग आलाय। असं पनवेलवरून आलो, मस्त वाटलं दर्शन घेऊन। काय मागितलं का स्वामींकडे? माझ्या मिस्टरांचा बर्थडे आज बर्थडेसाठी आज आम्ही दर्शन घ्यायला आलो। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। तर अक्कलकोटमध्ये ही भाविकांची झालेली गर्दी आपण बघितली, तर दुसरीकडे ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं कोकणाच्या दिशेने सुद्धा वळतायत। रत्नागिरीमध्ये समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स आनंदात खेळताना हे सर्व पर्यटक दिसतायत। थेट जाऊयात रत्नागिरीच्या समुद्रकिनारी आणि पर्यटक कसे आपला आनंद साजरा करतायत, आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून जाणून घेऊया। नाताळची सुट्टी सुरू झालेली आहे आणि पर्यटकांनी कोकणाला जास्त पसंती दिलेली आहे। मग रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, मोठ्या संख्येने पर्यटक हे कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। आपण सध्या गणपतीपुळेच्या बीचवरती आहोत आणि या गणपतीपुळेच्या बीचवरती आपण पाहिलं तर पर्यटक हे मोठ्या संख्येने दाखल झाले आणि एन्जॉय करताना पाहायला मिळतात। आय लव्ह कोकण असे टी शर्ट परिधान करून या ठिकाणी आपला आनंद जो आहे तो इथं व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर रत्नागिरीचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये अनेक बीच आहेत। हे बीच सध्या पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। 3 दिवसापासून कोकणात फिरतोय। केळशी बीच वगैरे आम्ही सगळे बीच बघितलेले आहेत। अजूनही आम्हाला 3 दिवस इथं एन्जॉय करायचं आहे आणि गणपतीपुळ्याला आल्यावर ते कोकणात आल्यानंतर एकदम आम्हाला छान वाटतंय। समुद्र किनारी इथे बोट मध्ये बसलो, हॉर्स रायडिंग केली आणि गणपतीचं दर्शनही केलं। 2-3 दिवस झाले आम्ही इथंच कोकणातच फिरत आहे। खूप छान आणि खूप छान वातावरण आहे। असं वातावरण म्हणजे असं वाटते आलो तर इथं बरेच दिवस थांबावं। सर्व समुद्र किनारे हे सध्या फुल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आणि कोकण हे पूर्णपणे फुल झालेलं आहे। अमोल कलये, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी। तर सध्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांनिमित्त अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि पुढे उर्वरित बातम्यांचा आता घेऊयात धावता आढावा। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांची दररोज 15,000पेक्षा जास्त गर्दी होते आहे। मुंबई, पुणे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक कोकणात दाखल होत आहे। गणपतीपुळे संस्थानकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आली आहे। नाताळच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ सुरू राहणार आहे। प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्त लाखो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावत असतात। संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू येथून संगमनेर या ठिकाणी बोटा या गावी हेलिकॉप्टरने नेण्यात आल्या। यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्ष आहे। या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजनही करण्यात आले।
सर्वत्र ख्रिसमसची धूम बघायला मिळते. धुळ्यातील देवपूर या ठिकाणी चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या डोळे दिपावणाऱ्या विद्युत रोषणाईना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. ख्रिसमसच्या निमित्तानं मनमाडमधल्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली. संत बानडबा चर्च आणि अन्य चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक फटका बसतोय. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येतात. याच वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करतात. मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे. जालन्यात 17% रेशन कार्ड धारकांचे ई-केवायसी पूर्ण झाले. ई-केवायसी साठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे. केवायसी करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं आता समोर येत आहे. मुंबईमध्ये वातावरण बदल आणि वायू प्रदूषणामुळे कमी व्यासाच्या धुलीकणांचं प्रमाण आता वाढलेलं आहे. कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीने मुंबईकर हैराण झाले. तर श्वसन विकार, मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी अशी गरज आहे, हे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. डिसेंबरमध्ये बँका 5 दिवस बंद असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केलं. या सुट्ट्यांची घोषणा केली. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत बँका बंद असतील. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये समान नाही, तर काही राज्यांमध्ये यापैकी काही दिवस कामकाज सुरू असेल. म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतला. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतील. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढली जाईल. आता ही सोडत 31 जानेवारीला निघणार असल्याची माहिती मिळते आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील 14,500 लाभार्थ्यांच्या घरकुलांचा पहिला हप्ता चुकला. घरकुल निधीचा पैसा वळता झालेला आहे. असं असताना लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीये. लाभार्थ्यांची मंजूर झालेली घरं अडचणीत सापडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरधाव कारने उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. मोहम्मद जाबीर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडली. पारगाव स्विफ्ट डिझायर कारने 2 ते 3 वाहनांना उडवलंय. अपघातात 9 जण जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या बदापूर या ठिकाणी एका तरुणाचा ट्रॅक्टर खाली सापडून दुर्दैवी अंत झाला. हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवडे असं याचं नाव आहे. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. नागपूर मुंबई महामार्गावर द बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळची ही घटना आहे. चालकानं सावधानता राखली आणि प्रवाशांना वेळीच खाली उतरवलं. त्यामुळे मात्र मोठा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवडमध्ये महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीला आता 3 दिवसांमध्ये अटकही करण्यात आलेली आहे. चोराने समोर येऊन बंदूक रोखून धरली तर बँक कर्मचारी निवांत फोनवरती बोलत होता. ही घणाघाती टीका समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांनी केली आहे. उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालेला आहे. योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना अखिलेश यादव यांनी हे विधान केलंय. तिकडे अंबरनाथ या ठिकाणी ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं नव्या टर्मिनल्सवरून होतील. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
हैदराबाद पोलीस आता अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशी करताय. पोलीस चौकशीसाठी अल्लू अर्जुन रवाना झालाय. चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन यांची चौकशी केली जाते. वरुण धवन यांना महाकाल आरतीला उपस्थिती लावली. यावेळेस मनोभावे दर्शन घेत उज्ज्वल करिअरसाठी त्यानं प्रार्थना केली. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला. मुंबईमधील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी आहे. पुढील काही दिवस मुंबईमध्ये प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी वर्तवली. मनालीमध्ये बर्फवृष्टी, अटल बोगदा ठप्प झालाय. तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्या. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते आहे, त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरली आहे. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण दिसतंय. अमरावती जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे साठवण बंधाऱ्यात मुबलक पाणी आहे. रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील 6344 हेक्टर सिंचन क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे. आणि आता बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, कारण वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं एका महिलेला महागात पडला. 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करत असताना यावेळेस या महिलेला तब्बल 1 लाखांचा फटका बसला. पाहुयात नेमकं काय घडलं. 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला. ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा. बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब. सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे. 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. आम्ही असं का म्हणतोय, त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा. म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क रहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा.